नमस्कार आणि फ्लायवेरा चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. या चॅनेलवर तुम्हाला सुंदर प्रवासाचे अनुभव, जबरदस्त ड्रोन शॉट्स आणि निसर्गाचे अद्भुत एरियल व्ह्यूज पाहायला मिळतील. महाराष्ट्र ही संतांची, परंपरांची आणि प्राचीन देवस्थानांची भूमी आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरांबद्दल आपण ऐकतो, पण काही ठिकाणं अशी असतात, जी अजूनही गावाच्या शांत वातावरणात लपलेली असतात आणि तिथे गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील कोडीत या सुंदर गावात, जिथे आहे एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचं केंद्र, श्री म्हस्कोबा मंदिर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या मंदिराचा इतिहास, इथलं वातावरण आणि भक्तांच्या श्रद्धेची कहाणी. मित्रांनो, म्हस्कोबा देवाबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे येथे भक्त अत्यंत साध्या पद्धतीने पण मनापासून पूजा करतात. देवाला नारळ, फुले आणि अगरबत्ती अर्पण करून लोक आपली इच्छा व्यक्त करतात. असं मानलं जातं की म्हस्कोबा देव नवसाला पावतो, म्हणजेच मनापासून केलेली प्रार्थना तो नक्की पूर्ण करतो. स्थानिक लोक सांगतात की अनेक भक्तांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत, ज्यामुळे या देवस्थानावर त्यांची श्रद्धा आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक वेगळीच शांतता आणि समाधान मिळतं. कदाचित याच कारणामुळे हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून लोकांच्या विश्वासाचं आणि भावनेचं केंद्र बनलं आहे. पुणे शहरापासून काही अंतरावर असलेलं कोडीत गाव ग्रामीण सौंदर्याने नटलेलं आहे. आजूबाजूला हिरवीगार शेती, शांत वातावरण आणि गावाची साधी पण सुंदर जीवनशैली पाहताना मन प्रसन्न होतं. या गावात अनेक वर्षांपासून लोकांची अतूट श्रद्धा ज्या देवावर आहे, तो म्हणजे म्हस्कोबा देव. मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत म्हस्कोबा मंदिराच्या परिसरात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी म्हस्कोबा देवाला भगवान शिवाचं एक रूप मानलं जातं. अनेक गावांमध्ये ते ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. कोडीत गावातील लोकांचाही देवावर प्रचंड विश्वास आहे. गावाचं रक्षण करणारा आणि गावाला सुख समृद्धी देणारा देव म्हणून म्हस्कोबा पूजले जातात. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार या मंदिराचा इतिहास अनेक वर्षांपूर्वीचा आहे. सुरुवातीला येथे एक छोटं देवस्थान होतं. गावकऱ्यांनी श्रद्धेने पूजा करत करत या ठिकाणाला पवित्र स्थान दिलं. हळूहळू भक्तांची संख्या वाढत गेली आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने येथे भव्य मंदिर उभारण्यात आलं. आज हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर कोडीत गावाच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मंदिरात रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते. भक्त मोठ्या श्रद्धेने येथे येतात आणि आपल्या मनोकामना देवासमोर व्यक्त करतात. असं म्हणतात की मनापासून प्रार्थना केली तर म्हस्कोबा देव भक्तांची इच्छा पूर्ण करतात. यामुळेच आसपासच्या अनेक गावांमधून लोक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः यात्रा किंवा उत्सवाच्या काळात येथे खूप मोठी गर्दी होते. त्यावेळी मंदिर परिसरात एक वेगळंच उत्साहाचं वातावरण असतं. भजन, कीर्तन, पारंपरिक कार्यक्रम आणि भक्तीचा रंग सर्वत्र पाहायला मिळतो. ही यात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून गावाच्या संस्कृतीचं आणि एकतेचं प्रतीक आहे.
मित्रांनो, अशा ठिकाणी आल्यावर जाणवतं की मंदिरं केवळ दगडांच्या इमारती नसतात. ती असतात श्रद्धेची, परंपरेची आणि संस्कृतीची जपणूक करणारी पवित्र स्थळं. कोडीचं म्हस्कोबा मंदिर हे त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. येथील शांत वातावरण आणि भक्तिमय वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देतं. जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील एखादं शांत आणि पवित्र ठिकाण शोधत असाल, तर कोडीत येथील म्हस्कोबा मंदिराला नक्की भेट द्या. येथील वातावरण, इतिहास आणि भक्ती तुम्हाला नक्कीच एक वेगळा अनुभव देईल. जर तुम्हाला असा ट्रॅव्हल, कल्चर, स्पिरिच्युअल व्लॉग आवडत असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि फ्लायवरा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका सुंदर ठिकाणाची सफर करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.